आज आपण संत श्रेष्ठ जगाची माऊली ज्ञानराज माऊली यांच्या अभंगावरील निरूपण मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आत्मरूपी रूप रंगले सहज रिगोनी निजगुज सत्य जिले तेज बीज बिबळा पेरिले निवाडे उगवले चोखडे ब्रह्मरूप शांतीची गोफोन उडविला प्रपंच धारणा आहाच स्थिर केली वेटाळिले धान्य खळेदान मिटी दिदले शेवटी भोक्ती आसी देते घेते जीवे नुरेची सेकी शिवमेव खोपी समरसी ज्ञानदेव मने निवृत्ती उदार आयसा एकसरा तुष्टलासी. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत, संत सोपानदेव संत मुक्ताबाई यांच्या चरणी साष्टांग दंडवत, परत या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबारा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. कार्तिकी एकादशी आहे आणि कार्तिकी एकादशीमुळं माझ्या जीवनामध्ये ज्ञानोबारायच्या अभंगावरील निरूपण मांडण्याचं मी ध्येय ठरविले आहे. का ध्येय ठरविलेलं आहे? कारण कार्तिकी एकादशीपासून दुसऱ्या कार्तिकी एकादशीपर्यंत, कारण त्याच्यानंतर त्रयोदशीला माऊलीने समाधी घेतलेली आहे. म्हणजे या कार्तिकी एकादशीपासून 17 दिवसाला माऊलीने समाधी घेतलेली आहे. म्हणून माऊलीच्या समाधी सोहळ्यानिमित्त माझ्या जीवनामध्ये या माऊलीच्याच अभंगावर दररोज निरूपण मांडण्याचा मी माझ्या जीवनामध्ये निर्धार केलेला आहे. म्हणून मी माऊली एक अशी संत आहेत, कारण माझ्या जीवनामध्ये माऊली हे नित्य तीर्थ आहेत. मला अनुभूती आलेली आहे माऊलीची आणि मी माझ्या जीवनामध्ये सर्व साधू संतांच्या अभंगावर मी निरूपण मांडलं. माऊलीच्या अभंगावर निरूपण मांडण्याची माझ्या जीवनामध्ये हिंमतच होत नाही. कारण का होत नाही? ती आई आहे, आपल्याला तेवढं ज्ञान नाही. मी त्यांच्या पायाचा सेवक दास माझ्या जीवनामध्ये समजतो. पण आता मी धैर्य केलं, काही आई आहे, शेवटी चुकलं तरी ती माफ करील. कारण माझी योग्यता नसताना माझ्या जीवनामध्ये माऊलीच्या अभंगावर निरूपण मांडायचं मला अनुभूती आलेली आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये माऊलीने जी संजीवन समाधी घेतलेली आहे ती या जगामध्ये अलौकिक आहे. कारण आपलं ध्येय काय असतं आपल्या जीवनाचं? कारण आपण साधक आहोत. साधकाच्या जीवनाचं ध्येय काय असावं? कारण आपल्या जीवनामध्ये जन्मभर भगवंताचं नामचिंतन साधना करावी आणि शेवटी इच्छा काय असते? मुक्ती मिळावी, एवढीच आपल्या जीवनाची इच्छा असते. बरं, संत या जगामध्ये अवतार घेतात, त्यांचं ध्येय काय असतं? जगाच्या कल्याणासाठी ते येत असतात आणि जगाला मार्गदर्शन करीत असतात. सत्याचं मार्गदर्शन या जगाला करीत असतात आणि त्यांच्या शेवटची इच्छा त्यांची बी काय असते? समाधी घेणे. म्हणून या जगामध्ये अनेक साधू संतांनी समाधी घेतलेली आहेत. आता निवृत्तीनाथानेही समाधी घेतलेली आहे आणि सोपान काकानेही समाधी घेतलेली आहे. मग सोपान काकाची समाधी, निवृत्तीनाथाची समाधी आणि माऊलीची समाधी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण माऊलीची जी समाधी आहे हे अद्वितीय आहे. माऊलीचा अवतारही अद्वितीय आहे. साऱ्याच गोष्टी त्यांच्या अत्यंत विलक्षण असलेल्या आहेत. त्यांचा जन्म अलौकिक आहे, त्यांची संजीवन समाधी अलौकिक आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक चमत्कार जे केले ते सुद्धा अलौकिक आहेत. भिंत चलवली. आता भिंत चलवता येते का? भिंत चलवली. रेड्याला बोलवता येते का? रेड्याला बोलविलं. असं माऊलीने म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये एवढे चमत्कार केले. म्हणून माऊली हे या जगामध्ये असे संत होऊन गेलेत. कारण त्या टायमाला त्यांच्या जीवनामध्ये कारण धर्म आणि अधर्म, कारण धर्माचं काही राहिलंच नव्हतं. तरी आता त्याच्याबद्दल माझ्या जीवनामध्ये बोलण्यासाठी वेळ नाही. म्हणून माऊलीची जी समाधी आहे या जगामध्ये अलौकिक आहे. कारण समाधी आणि संजीवन समाधी ही फार वेगळी क्रिया आहे. आता समाधीमध्ये काय असतं? तो संत जो असतो त्याचा कालांतराने त्याचा प्राण जात असतो आणि त्याचा देह त्या समाधीमध्ये कायम असतो. कालांतराने त्याचं म्हणजे देह
जरी झाला तर त्याचे हाडं त्या समाधीमध्ये असतात. पण संजीवन समाधी ही अत्यंत वेगळी आहे. कारण संजीवन समाधीची प्रक्रिया जी आहे अत्यंत जटिल असणारी ही प्रक्रिया आहे संजीवन समाधी. संजीवन समाधीमध्ये देहत्याग होत नाही. म्हणून माऊलीने या आधीही 108 वेळा समाधी घेतली होती आणि 109 वेळा 9 वेळची ही माऊलीची संजीवन समाधी आहे. म्हणून माऊलीची जी संजीवन समाधी आहे, कारण हे जे आपले 5 तत्वानं आपलं शरीर बनलेलं आहे. आता पृथ्वी तत्वापासून हे शरीर बनलेलं आहे. आता पृथ्वी तत्वाचं जलतत्वामध्ये विलिनीकरण करणे. आता जलतत्वाचं तुमच्या जीवनामध्ये, कारण पृथ्वी जल आणि पुन्हा वायूमध्ये त्याचं विलिनीकरण किंवा आप म्हणजे तेज तत्वामध्ये विलिनीकरण करणं आणि तेज तत्वाचं तुमच्या जीवनामध्ये वायू तत्वामध्ये विलिनीकरण करणं आणि वायू तत्वाचं जे विलिनीकरण कारण आकाश तत्वामध्ये करणं, असं हे 5 तत्वामध्ये 5 तत्वाचं विलिनीकरण करणं त्याला संजीवन समाधी म्हणतात. आता माऊलीने ज्यावेळेस ही प्रक्रिया त्या समाधीला बसली असताना केली, कारण हे पृथ्वी तत्वाचं जलतत्वामध्ये रूपांतर केल्यानंतर हा स्थूल जो आपला शरीर असतं ते अदृश्य झालं आणि त्या ठिकाणी कारण जलतत्वामध्ये प्रवेश केल्यानंतर जलतत्वामधून माऊलीने अग्नितत्वामध्ये प्रवेश, कारण जलतत्वाचं अग्नितत्वामध्ये प्रवेश केल्यानंतर फक्त ज्योत राहिली आणि ज्योत राहिल्यानंतर पुन्हा माऊलीने कारण अग्नितत्वाचं विलिनीकरण वायू तत्वामध्ये केल्यानंतर तिथं फक्त नाद राहिला, कारण त्या ओमकाराचा नाद, त्या ब्रह्माचा नाद राहिला आणि त्या ज्यावेळेस कारण वायू तत्वाचं, कारण वायू दिसत नाही, वायू तत्वाचं विलिनीकरण आकाश तत्वामध्ये केलं. आकाश तत्वाचं विलिनीकरण कशामध्येही होत नाही, मग ते आकाश तत्व हे कायम राहतं. मग ज्यावेळेस ही सर्व प्रक्रिया केली त्यावेळेस तिथं भगवान श्रीकृष्ण होते, माता रुक्मिणी होत्या, कारण निवृत्तीनाथ महाराज होते, सोपानदेव होते, मुक्ताबाई होत्या आणि संत नामदेव महाराज तिथं साक्षात होते. त्यांच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी ती कारण संजीवन समाधी त्यांनी पाहिली आणि संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते बाहेर आले. नंतर त्यांच्या समाधीवर शिळा ठेवण्यात आली. अशी ही संजीवन समाधी माझ्या जीवनामध्ये डबल मी सांगण्यात आली. कारण का मला आता कारण माऊलीच्या समाधी सोहळ्यापर्यंत माऊलीच्याच अभंगावर निरूपण मांडायचं आहे. माऊली म्हणतात, आत्मरूपी रूप रंगले सहज रिगोनिया निजगुज सत्य जिले. काय सांगतात माऊली? कारण आत्मरूपी रूप रंगले सहज, आपल्या जीवनामध्ये त्या आत्मरूपामध्येच आपण रंगून गेलं पाहिजे. बरं, कसं गेलं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये? सहज त्या आत्मरूपामध्ये रंगून गेलं पाहिजे. सहज त्या आत्मरूपामध्ये आपल्या जीवनामध्ये एक रूप झालं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये होतो का या आत्मरूपामध्ये रंगून जाणं, आत्मरूपामध्ये लीन होणं आपल्या जीवनामध्ये हे होतं का? हे अत्यंत अवघड असणारी क्रिया आहे. हे सर्व धर्माचं, हे सर्व श्रुतीचं सार आहे. आता माऊलींनी तेच सांगितले, तुकाराम महाराज, सर्व साधू संतांनी तेच सांगितलं आहे. पण माऊलीचं का पडतं? कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर मोठ्या माणसानं सांगितल्यानंतर या जगामध्ये जास्त पटत असतं, असं पहिल्या ओळीचा अर्थ होता. आता दुसऱ्या ओळीमध्ये माऊली म्हणतात, रिगोनी निजगुज सत्य जिले. आता रिगोनीचा अर्थ काय होतो? आता रिगोनीचा अर्थ आपल्याला पाहायचा असेल तर माऊलीचाच ज्ञानेश्वरीचा आधार घ्यावा लागतो. ना तरी कांताच्या मानसी रिगोनी सैरेनी जैसी राहटे जारेसी जावया लागे. माऊली सांगतात, एखादी सैराट स्त्री म्हणजे व्याभिचारी वागणारी स्त्री तिच्या जीवनामध्ये जार कर्म किंवा वाईट कर्म ती करीत असते. आता तिचं वाईट कर्म सिद्धीला जाण्यासाठी तिनं काय करते? तिचा जो पती असतो त्या पतीच्या पुढे करीत राहते.
पतीला जी आवडेल, पतीची आज्ञा ती मोडीतच नाही. पतीला एवढं, पती घरात आला की चहा टाकणी, काय पाहिजे, हात चोपू, पाय चोपू, पाणी देऊ, कारण एवढं पुढी करते की त्या पतीला संशय बी येऊ नये आणि त्या नवऱ्याचा विश्वास आपल्यावर बसावा, यासाठी रात्रंदिवस ते पतीच्या असं पुढी करते. मग पतीलाही तिच्यावर विश्वास बसतो. एकदा दृढ तिच्यावर विश्वास बसला, पतीला एकदा तिनं तिच्या जीवनामध्ये मुठीत घेतलं, मग त्या घरामधील सर्व माणसावर त्या अत्याचार करीत राहते. जे घरामधील करते, जगामधील या सर्व माणसावर ते अत्याचार करीत असते. आता माऊलीने ही उदाहरण का दिलं असेल? कारण या देहामध्ये आपलं मन तसंच आहे. मन काय करतं? कारण त्या आत्मारामाला त्याच्या पुढे वागून त्या आत्मारामालाच आपलंसं करतं. एकदा आत्माराम त्या मनाच्या अधीन गेल्यानंतर पुन्हा मग ते मन या देहाला, या इंद्रियाला विषय सुखामध्ये असं नाचवितं त्याला अधोगतीला त्याच्या जीवनामध्ये नेल्याशिवाय राहतच नाही. म्हणून माऊली म्हणतात, रिगोनी निजगूज सत्य जिले. कारण हे मन ताब्यात घेणं एवढी कठीण असणारी प्रक्रिया आहे. माऊलींनी किती सहज उदाहरण देऊन समजावून सांगितलेलं आहे. म्हणून मनाला कसं ताब्यात घेतलं पाहिजे, मन आपल्याला कसं वेड्यात काढतं, माऊली या अभंगाच्या पहिल्या चरणामधून सांगतात. माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, तेज बीज बिबडात पेरिलेने वाडे, उगवले चोकडे ब्रह्मरूप. आता इथं सांगतात, ज्या मनुष्याला, कारण त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली आहे, जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपामध्ये लीन झालेला आहे, रंगून गेलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर एवढं तेज असतं की समोरच्याला पाहिलं की त्याला भीती वाटते, किंवा त्याला वाटतं काय या माणसामध्ये ताकद असेल, किती माणूस हा सुखी आहे, किती माणूस हा श्रेष्ठ आहे, असं त्याच्या चेहऱ्यावरील तेज, कारण त्या आत्मरूपाचं तेज असतं. माऊलीने तो उदाहरण दिलं, तेज बीज बिबळा पेरिलेनी वाडे, उगवले चोखडे ब्रह्मरूप. आता खालच्या ओळीला मात्र माऊली चांगलं उदाहरण देतात. आता इथं उदाहरण दिलं आहे की आपण शेतकरी आहोत, सारेच जण शेतकरी आहोत. आता शेतकऱ्याचं आपलं काय करतो, आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या चांगलं जमिनीला तपू देतो. आता ती तपू दिल्यानंतर आपण काय करतो, तिची चांगली अशी मशागत करतो त्या जमिनीची, आणि मशागत केल्यानंतर पुन्हा काय करतो, कारण पाऊस पडला ती जमीन चांगली तपलेली असते, आणि त्याच्यात नंतर पेरणी करतो. आता पेरणी करीत असताना जर गेल्या वर्षी आपण त्याच्यात हरभरे घेतला असेल तर हरभऱ्यावर हरभरं पेरतो का? कधीच नाही. सोयाबीनवर सोयाबीन पेरतो का? किंवा ज्वारीवर ज्वारी पेरतो का? कारण बेवड बदलला पाहिजे. बेवड बदलल्याशिवाय पीक येत नाही. इथं माऊलीला सांगायचं काय, उगवले चोखडे ब्रह्मरूपात. बेवड तर तुमच्या जीवनामध्ये बदललाच पाहिजे, त्या शेतीची मशागत तर केलीच पाहिजे. याच्यामधून माऊलीला सांगायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये जे आपला देह आहे, या देहाला सुद्धा साधनेच्या चुलीवर चांगलं तपवावं लागतं. साधनेच्या चुलीवर तपविल्यानंतर किती तपवावं लागतं, चांगलं लाल बुंद होऊ द्यावं लागतं. त्यावेळेस या देहामधले विकार जातात. मन एकदा तुमच्या आधीन येतं, अंतःकरण तुमचं निर्मळ होतं. अंतःकरण निर्मळ झाल्यानंतर तिथं भगवंत नामाचं, भगवंत भक्तीचंच पीक पेरलं पाहिजे महाराज. कारण उगवले चोखडे ब्रह्मरूप. एक एक शब्द माऊलीचा अमूल्य आहे. एक एक शब्दाचा अर्थ अत्यंत महत्त्वाचा, गुह्य आहे. कारण तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन पेरलं तर तिथं ते हरभरं येत नाही. हरभरं पेरलं तर सोयाबीन येत नाही. हा सिद्धांत आहे. तुम्हाला सर्व, आपण शेतकरी आहोत, सर्वांना पडतं. आपण आंबा लावला आहे आणि तिथं बाबळ आले आहे. या जगामध्ये असं झालेलं आहे का? कधीच झालेलं नाही. म्हणून माऊली सांगतात, तुमच्या अंतःकरणामध्ये जे पेराल तेच पीक येतं. जर तुम्ही वासनेचं पीक पेरलं असेल तर वासनेचं पीक पेरलं असेल तर वासनेचंच झाड येणार आहे.
उगवले चोखडे ब्रह्मरूप. कारण ब्रह्मरूपाचं, कारण भगवंत प्राप्तीचं किंवा भगवंत नामाचं, भगवंत साधनेचं जर तुमच्या जीवनामध्ये पीक पेरला असेल तर ते ब्रह्म, कारण तेच पीक तुमच्या जीवनामध्ये येतं. उगवले चोखडे ब्रह्मरूप. कारण ब्रह्मरूपाचंच बीज तुमच्या अंतःकरणात जर पेरला असेल तर तुम्हाला त्या ब्रह्मरूपाचीच प्राप्ती होते. नाही प्राप्ती होत नाही, तुम्ही स्वतः ब्रह्मस्वरूप होता. मात्र तुमच्या जीवनामध्ये अंतःकरणाचं पीक पेरता आणि या जगाला दाखविता की मी ब्रह्मस्वरूप झाले, असं होत नाही. आणि असं या जगामध्ये दाखविणारे लोक हजारो नाही कोट्यावधी झालेले आहेत. लोक त्याला संत म्हणालेले, त्याला त्याच्यात पाया पडालेले आहेत. ही तुमचं अज्ञान आहे. हे अज्ञान काढून टाका तुमच्या जीवनामध्ये. अशा अंध श्रद्धापासून तुमच्या जीवनामध्ये मुक्त व्हा. सर्व साधू संतांनी काय सांगितलं आहे आपल्याला, कारण एक एक शब्दाचं अत्यंत मोल असतं, त्याचं महत्त्व असतं आणि ते आपल्या जीवनामध्ये ओळखलं पाहिजे. कुणाच्याही मागं लागू नका. अंतःकरणामध्ये वासनेचं बीज पेरलं आहे आणि ब्रह्मरूपाचं फळ आले असं होत नाही. कारण कोट्यावधी रुपये फी घेतात आणि त्यांच्या जीवनामध्ये मग वासनेचंच बीज पेरलेलं आहे आणि ब्रह्मरूपाचं फळ कसं तिथं जन्माला येईल हे तुम्हालाही कळायला तयार नाही. हे तुमचं अज्ञान 700 वर्षापूर्वी माऊलीनं सांगितलेलं आहे. हे काढून टाका असं माऊली अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, शांतीची गोफण उडविला प्रपंच, धारणा आहाच स्थिर केली. आता तुम्हाला हा प्रपंच उडवायचा आहे. प्रपंचामधून तुमच्या जीवनामध्ये बाहेर निघायचं आहे. प्रपंच म्हणजे मीच देह आहे, माझाच देह आहे, मीच जीव आहे. या अनादिकालापासून आपल्या जीवनामध्ये आपण म्हणत आलेलो आहोत. मग ह्याच्यामधून आपल्याला बाहेर निघायचं आहे. तर कसं निघणार आहात तुमच्या जीवनामध्ये? तर माऊली सांगतात, शांतीची गोफण उडविला प्रपंच. कारण शांतीची गोफण तुमच्या जीवनामध्ये कारण फिरवावी लागल. सतत तुम्हाला शांती म्हणजे ध्यानामध्ये बसावं लागेल, समाधी अवस्थेमध्ये बसावं लागेल तुमच्या जीवनामध्ये. त्यावेळेस तुम्हाला शांती का असते माहीत होईल. बाहेर भटकत फिरणाराला त्याच्या जीवनामध्ये शांती काय कळणार आहे? दुपारा एक कथा आहे, संध्याकाळी एक कथा आहे, दुसऱ्या दिवशी दुपारा एक कथा आहे. रात ना दिवस पैशाच्या मागे फिरायलेले असे कितीतरी साधू आहेत. त्यांना शांती म्हणजेच काय त्यांच्या जीवनामध्ये माहीत नाही. फक्त पैशाची शांतीच्या मागं लागलेले असे महाराज माफी मागून बोलतो. मग त्यांना शांतीची गोफण उडवून हे प्रपंच, कारण देहाचा जो प्रपंच आहे, देहामध्ये मन आहे, बुद्धी आहे, मीच देह आहे, माझा संसार आहे, माझंच घर आहे, मलाच, हे भ्रम आपल्या जीवनामध्ये कधी जाईल? हे अजिबात जाणार नाही. कारण का जाणार नाही? धारणा हाच स्थिर केली. धारणा म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे, मी आत्माराम आहे, मी त्या भगवंताचा अंश आहे, मीच माझ्या जीवनामध्ये ब्रह्म आहे. ही सतत तुमच्या जीवनामध्ये शांतीची गोपन एकांतवासामध्ये बसून ते तुम्हाला त्याचं चिंतन करावं लागेल. रात दिवस तुमच्या आत्मस्वरूपाचं चिंतन करावं लागेल. म्हणून म्हणलं की माऊली म्हणतात आपल्या जीवनामध्ये, कारण आत्मरूपी रूप रंगले सहज, त्या आत्मरूपामध्ये रंगवून जावं लागेल. हे रंगून जाण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये शांतीची गोफण तुम्हाला दररोज कमीत कमी 1 तास तरी ध्यानामध्ये बसावं लागेल, शांत बसावं लागेल. त्यावेळेस हे प्रपंच उडविला प्रपंच, हा प्रपंच तुमच्या जीवनामध्ये, कारण हा प्रपंच तुमचा नाहीच, हा देह तुमचा नाहीच, हे घर तुमचं नाहीच, हा सगळा भ्रम तुमच्या जीवनामध्ये त्यावेळेस जाईल. असा सहज तुमच्या जीवनामध्ये भ्रम जाणार नाही. असं माऊली त्यांच्या जीवनामध्ये कठोर बोलतात. मग त्यावेळेस स्थिर केले, कारण धारणा आहाच स्थिर केले, की त्या धारणेने तुमच्या जीवनामध्ये शांत होताल.
एकदा शांत झालात की आत्मरूपी रूप रंगले सहज, रिगोनी निजगूज सत्य जिले. ते आत्मरूपामध्ये आणि त्या भगवंत स्वरूपामध्ये तुम्ही शांत होताल, लीन होताल, स्थिर होताल असं माऊली. कारण या तिसऱ्या चरणामधून सांगतात. माझा वेळ संपलेला आहे. आता उर्वरित 3 चरणावरील जे भावार्थ आहे भाग 2मध्ये पाहू. मी या 4ही भावंडाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या वाणी वाट काही कठोर शब्द गेले असतील ते मला माफ करावं. कारण संत तळमळीनं बोलत असतात. मीही माझ्या जीवनामध्ये तळमळीनं तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती व्हावी, आत्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी यासाठी माझ्या जीवनामध्ये हे कठोर बोलतो. म्हणून परत अजून माफी मागतो. झालेले निरूपण परत सर्व साधू संतांच्या या 4ही भावंडाच्या व तुमच्या चरणी समर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.